जर हे कारखाना सुरळीत चालू 2 वर्ष हंगाम चालू बी झाला असता, मी आकडे सांगितले, ते जरी भरले गेले असते, तर बँकेने म्हणजे एवढी मोठी कारवाई केली नसती. तर मी त्यांना समोरच्यांना आव्हान करतो, की जर आमच्यामुळे बंद झाला, तुमच्यामुळे बंद झाला, एक ओपन मीटिंग घ्या. लोक सामान्य जनता जे सभासद आहे ते आम्हाला विचारतील, तुम्हाला विचारतील, तुम्ही त्याचं उत्तर द्या. कोणाच्या चुकीमुळे कारखाना बंद राहिला, तर निश्चितच सामान्य जनतेला माहीत कळून चुकेल की हा कारखाना आदिवासी सहकारी साखर कारखाना ज्या सीझन पासून चालू झाला, तर 2021-22 म्हणजे 22-23 पर्यंत सुरळीत चालू झाला. तेव्हा जर कारखाना बंद नाही राहिला, तर या 2 सीझनमध्ये कसं काय बंद राहिले हे सामान्य जनतेला कळून चुकेल. एवढी आपल्याला माहिती देण्यासाठी पूर्ण आकडे माझ्याकडे आहे, पण ते पूर्ण आकडे काही देत नाही मी. पण तुम्हाला जर माहिती असेल तर आपण कोणती आणि माहिती आणि कशी आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते निश्चित आपण विचारू शकतात. एवढं आपल्याला मी इथे सांगतो. आपण पत्रकार परिषदेमध्ये आलात त्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. आदिवासी कारखाना हा ऑक्टोंबर महिन्यामध्ये 2021ला कराराने द्वारकाधीश कारखान्याला देण्यात आला आणि जेव्हा हा देण्यात आला तेव्हा कुठल्याही संचालक मंडळाला याची कल्पना नव्हती. जेव्हा आमची नवीन बॉडी त्या ठिकाणी बसली आणि नवीन बॉडी बसल्यानंतर तेव्हा आम्हाला कळलं की या कारखान्यावरती जवळजवळ 17 कोटी रुपये हे कर्ज बाकी आहे. आणि त्यानंतर द्वारकाधीश आणि आदिवासी कारखान्याने तेव्हाच्या संचालक मंडळाने तत्कालीन चेअरमन यांनी त्यांच्याशी जो करार केला होता त्या करारामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की हे 17 कोटी रुपये त्यांनी 5 हप्त्यामध्ये हे DDC बँकेला परत करावे. आणि ज्यावेळेस हा कारखाना आपल्या ताब्यात आला, आपण त्याच्यावर संचालक म्हणून चेअरमन म्हणून बसलो, तेव्हा 2 हंगाम हा सुरळीतपणे त्यांनी चालवला द्वारकाधीश कारखान्याने आणि 2दा त्यांनी हप्ते भरले. पण त्याच्यानंतर मागील 2 वर्षापासून हा कारखाना हा बंद अवस्थेत आहे. त्याच्यामुळे जे जिल्हा सहकारी बँकेचं देणं लागतं कर्ज आहे, ते कर्ज यांनी वेळेवर फेडलं नसल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे DDC बँकेचे चेअरमन आहेत माननीय राजूबाबा कदमबांडे यांनी वेळोवेळी आम्हाला त्या संदर्भात पत्रही व्यवहार केला, स्वतः फोनवर बोलले, आमच्या मिटिंगा लावल्या. 3-4 मिटिंगाला मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. पण द्वारकाधीश कारखान्याचे चेअरमन त्यांचे संचालक कोणीही त्या ठिकाणी उपस्थित झाले नाही. त्याच्यामुळे आज ही वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे जर त्यांनी सुरळीतपणे हा कारखाना चालवला असता, हंगाम चालवला असता, तर आज ही वेळ आली नसती. आणि आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचा आमचा त्या ठिकाणी कारखान्या साईटवर एकत्रितरित्या आमची मिटिंग घेण्यात आली द्वारकाधीश कारखान्याची आणि आमची, तेव्हाही त्यांचे चेअरमन किंवा संचालक मंडळ उपस्थित नव्हते. त्यांचे मुख्य शेतकी अधिकारी यांना त्या ठिकाणी पाठवून दिलं. त्यांना कुठलाही अधिकार नसताना त्या ठिकाणी त्यांना पाठवून दिलं. फक्त बघ्याची भूमिका त्यांनी घेतली. आम्ही त्यावेळेसही पोटतिडकीने सांगितलं की कारखाना चालवण्यासाठी द्वारकाधीश कारखाना हा असमर्थ असेल आदिवासी कारखाना चालवण्यासाठी. तर आमचं संचालक मंडळ तेव्हाही तयार होतं, आजही तयार आहे आणि उद्याही तयार आहे. आम्ही त्यांच्याकडनं सांगितलं की हा कारखाना आम्हाला चालवायला द्या, तुम्ही तसं आम्हाला ॲफिडेविट करून द्या. आम्ही त्याप्रमाणे केलं असतं तर आज कारखान्यावर ही नौबत आली नसती. याला सर्वस्व जबाबदार हे मागचं संचालक मंडळ आणि ज्या द्वारकाधीश कारखान्याने हे घोळ घातलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार ते लोक आहेत. सावंतांनी ही आडमुठीची धोरण केलं आणि हा आदिवासी शेतकऱ्यांचा कारखाना जाणून बुजून त्यांनी बंद पाडलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे द्वारकाधीशचे चेअरमन त्याचे शंकरराव सावंत, सचिन सावंत आणि कैलास सावंत हे प्रमुख लोक याला जबाबदार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.